नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आशियाई खेळातील महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पारुल चौधरी या 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यांचं हे या स्पर्धेतील दुसरं पदक आहे. त्यांनी याआधी 3000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावलं होतं. मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई गेम्स मध्ये भारताने पदतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे? तर आता हे जे आशियाई गेम्स आहेत याचं समापन झालेलं आहे व या आशियाई गेम्स मधील पदतालिकेत भारताने 4थं स्थान पटकावलेलं आहे. भारताला यामध्ये एकूण किती पदक मिळालेले आहेत? तर भारताला यामध्ये 107 पदक मिळालेले आहेत व प्रथमच भारताने आता या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा अधिक पदक मिळवलेले आहेत. या पदकांमध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य व 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. लक्षात ठेवा, 28 सुवर्ण, 38 रौप्य व 41 कांस्य पदकांसह भारताने यामध्ये एकूण 107 पदक मिळवलेले आहेत. याआधी जे 2018 मध्ये आशियाई गेम्स आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये भारताने एकूण 70 पदक मिळवले होते व पदतालिकेमध्ये भारत हा 8व्या क्रमांकावर होता. या वर्षीच्या पदतालिकेमध्ये भारताने 4 स्थानाने प्रगती करत 4थं स्थान पटकावलेलं आहे. बरं, यामध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर चीन आहे. चीनने यामध्ये 201 सुवर्ण, 111 रौप्य आणि 71 कांस्य पदकांसह 383 पदक मिळवलेले आहेत. जपान हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपानला 52 सुवर्ण, 67 रौप्य व 69 कांस्य पदक मिळालेले आहेत आणि जपान नंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हा देश आहे. भारताच्या खाली म्हणजे 5व्या स्थानावर कोणता देश आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. भारताच्या खाली 5व्या क्रमांकावर उझबेकिस्तान हा देश आहे. याबरोबरच या स्पर्धेमधील काही इम्पॉर्टंट फॅक्ट सुद्धा नोट करून घ्या. भारताने आशियाई गेम्स मधील टेनिस पुरुष दुहेरीत प्रथमच सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. हे पदक चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीनं मिळवून दिलेलं आहे व या आशियाई गेम्स मधील भारताचं हे दुसरंच पदक आहे आणि पहिलं सुवर्ण पदक आहे. याआधी 1982 मध्ये लेरॉय डिसा आणि प्रदीप गांधे या भारतीय जोडीने या स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं व त्यानंतरचं आता हे दुसरं पदक आहे. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की महिला क्रिकेट संघाने यामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. याबरोबरच आता पुरुष क्रिकेट संघाला सुद्धा यामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. अंतिम सामना भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये होता, पण पावसामुळे सामना रद्द झाला व सर्वोत्तम प्रदर्शनामुळे भारताला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. क्रिकेट पाठोपाठ भारताने कबड्डीमध्ये सुद्धा सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. भारतीय पुरुष कबड्डी संघाने इराणला हरवून तर महिला कबड्डी संघाने तैवानला हरवून या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. बरं, एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं, सर्वाधिक सुवर्ण पदक भारताने कोणत्या क्रीडा प्रकारात मिळवलेले आहेत? तर सर्वाधिक सुवर्ण पदक भारताने नेमबाजी या क्रीडा प्रकारात मिळवलेले आहेत. नेमबाजीमध्ये भारताने या स्पर्धेत एकूण 7 सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर आशियाई गेम्स मध्ये 100वे पदक भारताने कोणत्या खेळात मिळवले आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, आशियाई गेम्स मध्ये भारताने कबड्डी या क्रीडा प्रकारात आपले 100वे पदक मिळविले आहे आणि हे जे पदक आहे हे महिला कबड्डी संघाने मिळवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे यंदाच्या खेळातील पहिले पदक सुद्धा महिला संघानेच मिळवले होते व 100वे पदक सुद्धा महिला संघानेच मिळवलेले आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिलं पदक हे भारताला 10 मीटर एअर रायफल मध्ये मिळालेलं आहे. याबरोबरच आशियाई गेम्स विषयीची हे फॅक्ट सुद्धा लक्षात ठेवा. आशियाई गेम्सची ही 19वी आवृत्ती होती. याचं आयोजन चीन मधील हांगझाऊ येथे करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा मोटो काय होता? तर हार्ट टू हार्ट ॲट फ्युचर असा या स्पर्धेचा मोटो होता. मोटो सुद्धा लक्षात ठेवा. आणि या स्पर्धेमध्ये 3 शुभंकर होते आणि त्यांचे नाव काय आहेत? तर चेन चेन, कॉंग कॉंग आणि लिओन लियन अशा या स्पर्धेमधील मॅस्कॉटचे नाव होते. प्रश्न क्रमांक 3 पहा. 2023 मधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या नर्गिस मोहम्मदिया कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर आता 2023 साठीचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झालेला आहे व नर्गिस मोहम्मदिया इराण या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. कोणत्या देशाच्या आहेत? तर इराण या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत व सध्या त्या इराणमधील जेलमध्येच आहेत आणि त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. नर्गिस मोहम्मदी यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे?
तर इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवी हक्क आणि स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. नर्गिस मोहम्मदी यांना इराणद्वारे 13 वेळा अटक करण्यात आलेली आहे व 5 वेळा दोषी ठरवून त्यांना 31 वर्षाचा तुरुंगवास आणि 154 फटके देखील मारण्यात आलेले आहेत. त्यांचं एक पुस्तक देखील आहे, त्याचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, व्हाईट टॉर्चर इंटरव्ह्यूज विथ इराणी वुमेन प्रिझनर्स, असं त्यांच्या या पुस्तकाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. अलीकडेच आता कोणत्या देशाची सलग तिसऱ्यांदा आशियाई पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आपल्या भारताची या आशियाई पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. भारत हा सलग तिसऱ्यांदा याचा अध्यक्ष बनलेला आहे. याआधी 2018 ते 2021 आणि 2021 ते 2023 असे सलग 2 वेळा भारताने या संस्थेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. बरं, आता ही जी आशिया पॅसिफिक प्रसारण विकास संस्था आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर युनेस्कोच्या अंतर्गत 1977 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. सध्या या संस्थेचे 44 देशातील 92 सदस्य आहेत आणि भारत या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. मणिपुरी भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता मणिपुरी भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार हा दिलीप नोंगमेथम यांना जाहीर झालेला आहे. काय नाव आहे यांचं? तर दिलीप नोंगमेथम असं यांचं नाव आहे. मित्रांनो, याआधीच आपण जून महिन्यामध्ये पाहिलं होतं की बाल साहित्य पुरस्कार हे 22 भाषांसाठी देण्यात आले होते व मणिपुरी भाषेतील हा पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येणार होता आणि त्याप्रमाणे आता हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. बरं, एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की यंदाचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार कोणत्या भाषेसाठी देण्यात आला नाही? तर लक्षात ठेवा, काश्मीरी भाषेसाठीचा यंदाचा पुरस्कार देण्यात आलेला नाही. बरं, मराठी भाषेसाठीचा बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हा पुरस्कार एकनाथ आव्हाड यांच्या छंद दे आनंद या पुस्तकाला जाहीर झालेला आहे. साहित्य अकादमी संस्थेविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, याची स्थापना 12 मार्च 1954 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि संस्था नोंदणी कायदा 1860 अंतर्गत संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत करण्यात आलेली आहे. साहित्य अकादमीद्वारे एकूण किती भाषांसाठी पुरस्कार देण्यात येतात? तर 24 भाषांसाठी पुरस्कार देण्यात येतात आणि या 24 भाषांमध्ये इंग्रजीचा सुद्धा समावेश आहे. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 6 पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतेच आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून मुनीश कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुनीश कपूर यांच्याकडे कार्यकारी संचालक म्हणून आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग देण्यात आलेला आहे. याआधी ते चलनविषयक धोरण विभागाचे प्रभारी सल्लागार आणि चलनविषयक धोरण समितीचे सचिव होते आणि आता ते कार्यकारी संचालक बनलेले आहेत. मुनीश कपूर यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. त्यांनी 2012 ते 2015 दरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकाचे सल्लागार म्हणून देखील कार्य केलेलं आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, आता अलीकडेच आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव यांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे. बरं, आता जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर याची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आलेली आहे. याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलं होतं व याचं मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. ईशान्य भारतातील तरुणांमध्ये करिअरच्या संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणत्या कंपनीने खमरी सिक्कीम हे मिशन सुरू केलं आहे? तर आता हे जे खमरी सिक्कीम मिशन आहे हे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड द्वारे सुरू करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर नौदलातील विपुल करिअरच्या संधींबद्दल युवकांचे प्रबोधन करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हे जे खमरी सिक्कीम मिशन आहे हे मिशन मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड भारतीय नौदलाच्या साथीने राबवित आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. केंद्रीय गृह मंत्रालयाने भारत विरोधी आणि पाकिस्तान समर्थक कारणामुळे रिकामी जागा या पार्टीला बेकायदेशीर घोषित केले आहे. तर नुकतेच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने भारत विरोधी आणि पाकिस्तान समर्थक कारवायांमुळे JKDFP या पार्टीला बेकायदेशीर घोषित केलेलं आहे. आता हे जे JKDFP चा फुल फॉर्म काय आहे? तर जम्मू अँड काश्मीर डेमोक्रेटिक फ्रीडम पार्टी असा या JKDFP चा फुल फॉर्म आहे आणि आता या पार्टीवर 5 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे पुन्हा परत मिळवण्यासाठी
कोणत्या संग्रहालयासोबत सामंजस्य करार केला आहे? तर आता महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे पुन्हा भारतात आणण्यासाठी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय या संग्रहालयासोबत सामंजस्य करार केलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी भारतीय वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? तर भारतीय वायुसेना दिवस हा दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, 8 ऑक्टोबर 1932 रोजी रॉयल इंडियन एअरफोर्सची स्थापना करण्यात आली होती आणि त्यासाठी 8 ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो. यंदाचा हा 92वा भारतीय वायुसेना दिन आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतीय लष्कराने युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.